सध्याचं युद्ध हे रणांगणावर लढलं जात नाही, तर हजारो किलोमीटर दूर राहून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अल्गोरिदम, सायबर इंटेलिजन्स आणि त्याचबरोबर मिसाईल्स, ड्रोन्स याद्वारे लढलं जातं. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत सुरेंद्रजी वैद्य. प्रगत युद्धातील तंत्रज्ञान, त्याची आधुनिकता याचे ते विशेष अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर ब्रह्मोस आणि चंद्रयान या मोहिमांमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. सध्या जे US, इराण आणि इस्रायल येथे जे युद्ध चालू आहे आणि त्याचबरोबर मध्य पूर्वेमध्ये सुद्धा ते पसरलेलं आहे, कदाचित यामुळे पुढच्या भविष्यात युद्ध कसं असेल याचे आपल्याला संकेत मिळत आहेत. आणि यावरच आता आपण सुरेंद्रजींकडनं जाणून घेऊया भविष्य हे कसं असेल. आणि आपण एखाद्या नवीन युद्धयुगात तर प्रवेश करत नाही होत ना. सुरेंद्रजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खूप खूप तुमचंही स्वागत. आणखीन सर्व काहीच्या पहिल्या काही एपिसोडमध्ये मी आलो होतो आणि आत्तापर्यंतची तुमची प्रगती फारच सुरेख आहे. एपिसोड्स फार सुंदर असतात, ऐकायला खूप मजा येते. खूप खूप धन्यवाद. इराणमध्ये जर आपण बघितलं तर 1979 पासून जे रिव्होल्यूशन झालं त्याच्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यांनी USच्या विरुद्ध आणि इस्रायल विरुद्ध एक आक्रमक भूमिका घेतली. खरं म्हणजे एवढूसा देश आहे तो आणि US आणि केवढे बलाढ्य देश आहेत. आणि असं असताना इराण हा सतत संघर्ष करत राहिला आणि आताच हे USने इराण विरुद्ध असं पाऊल का उचललं? थोडंसं तुमचं करेक्ट करतो की अमेरिकेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला असं न म्हणता त्यांची स्वतःची जी स्वायत्तता त्यांना जी हवी होती की स्वतः इराण आपला स्वतःचा डिसिजन घेऊ शकेल, तर ते करण्यासाठी लागण्यासाठी जे काही त्यांना तंत्रज्ञान आवश्यक होतं, किंवा आज आपण बघतो की फक्त रोटी कपडा मकान एवढ्या याच्यावरती देश स्वतंत्र राहू शकत नाही. तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स या दोन्ही गोष्टींची त्याला जोड द्यावी लागते. टेक्नॉलॉजी अशी आहे की जी तुम्ही सतत बाकीच्या देशांपेक्षा पुढे असायला पाहिजे. आणि जर निगोशिएटिंग टेबलवरती जर तुम्हाला बसायचं वेळ आली तर तुमच्याकडे जर स्वतःची ताकद नसेल आणि ती डिफेन्स सेक्टरमधली जर ताकद नसेल, नुसत्या टेक्नॉलॉजीवरती आपण बघितलं की युरोपियन देशांचं काय झालं, ते टेक्नॉलॉजीमध्ये ते काही कमी नाही आहेत. पण समाव त्या नॅटो कंट्रीज आणखीन युरोपियन देशांचं अमेरिकेने ज्या वेळेला त्यांची मिलिटरी सिस्टीम हाताळण्याचं मान्य केलं होतं, तेव्हा यांनी स्वतःच्या केपेबिलिटीज त्या प्रमाणात डेव्हलप केल्या होत्या. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. आपण अजूनही आपली रफेल एअरक्राफ्ट भारतासाठी जी घेतो ती फ्रेंच डिझाईनची आहेत. म्हणजे युरोपमध्ये टेक्नॉलॉजी नाही आहे किंवा जर्मनीमध्ये टेक्नॉलॉजी नाही अशातला भाग नाही. पण त्यांनी त्याच्यावरती जो डॉमिनन्स येण्यासाठी नुसती टेक्नॉलॉजी असून फायदा नाही, त्या प्रमाणामध्ये तुमची मिलिटरी पाहिजे, आर्मी पाहिजे, नेव्ही पाहिजे. आणि त्यांचं इंटिग्रेटेड हे करण्यासाठी त्यांना लागणारं जे काही इंधन आहे किंवा जे काही त्यांना शस्त्रास्त्र लागतात, ती लागण्यासाठी तुमच्याकडे इकोसिस्टीम आहे का? म्हणजे मिलिटरी मॅन्युफॅक्चरिंग बेस तुमच्याकडे तेवढा जर नसेल तर तुम्ही कधी नेगोशिएटिंग टेबलवरती डॉमिनन्स करू शकत नाही. डॉक्टर कलाम आम्हाला नेहमी सांगायचे की आज आपल्या देशाला हे परवडणारं नाही आहे, पण आज जर आपले पंतप्रधान कुठल्या आंतरराष्ट्रीय मीटिंगमध्ये जर गेले आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे मॅनपॉवर आहे, मार्केट आहे, तर आपण फक्त सरेंडर झाल्यासारखं होतं. तेच जर आपण सांगितलं की आम्ही आता इन्व्हेस्ट करतो आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो आहे, एक स्तर वरती येतो. पण आपण आता जे आत्मनिर्भर भारत आणि स्पेशली डिफेन्समध्ये आपण जे काही करायचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक जो रिस्पेक्ट आला आहे की आपल्याकडेही आता आपण कदाचित आपण आज अमेरिका आणि रशिया यांच्यात तुल्यबळ नसू, किंवा आता जे नवीन इक्वेशन्स तयार होत आहेत अमेरिका आणि चायना, पण त्याच्या खालोखाल आपण तयार होतो आहे. म्हणजे आज 3ऱ्या क्रमांकावरती आपण नक्की पोचलेलो आहोत. आणि ते फक्त आणि फक्त डिफेन्स सेक्टरमधलं जे आपण जे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आहे की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करू, आम्ही स्वतः त्याच्यावरती मास्टरी मिळवू. आणि जरी बाकीच्या देशांकडनं आम्ही ती इम्पोर्ट केली तरी आपण आत्ता सध्याच्या आपण ह्याच्यामध्ये बघितलं सिंदूरमध्ये की ज्या पद्धतीने आपण रशियन आणखीन अमेरिकन टेक्नॉलॉजी किंवा इस्रायली टेक्नॉलॉजी आणि त्याच्याबरोबर भारतात बनलेली टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेट करून आपल्याकडे आयर्न डोमसारखी आत्ता सिस्टीम नाही आहे, आपण ती डेव्हलप करतो आहे सुरक्षा कवच. पण तरीसुद्धा आपण सगळ्याच्या सगळ्या जे काही आपल्यावरती मारा झाला पाकिस्तानकडनं तो करू शकलो. त्यामुळे मला वाटतं इराणला ती स्वायत्तता हवी होती की आमचे डिसिजन आम्ही घेऊ, तुम्ही आमच्या तेलावरती की तुम्ही आमच्या जी काही आमची संस्कृती आहे त्याच्यावरती तुमचं कुठलीही वाटचाल राहणार नाही. कदाचित त्या याच्यामध्ये ते जास्त त्यांचं ते धार्मिकरण झालं, आणखीन ध्रुवीकरण फार वेगळ्या दिशेने जायला लागलं,
जे अमेरिका आणि बाकीच्या देशांना खटकायला लागलं आणि त्याच्यातनं हा कदाचित वाद झाला असेल. नाही, पण त्यांनी आता केवळ इस्रायल नव्हे तर मला असं वाटतं मध्य पूर्वेतील सगळ्याच देशांविरुद्ध ही मोहीम उघडलेली आहे. म्हणजे आजच मला वाटतं अझरबैजानवर हल्ला झाला, ओमानवर झाला, कधी नव्हे ते दुबई आणि अबुधाबी हे एक आपल्याला वाटायचं तिथे कधी काय होणार नाही, तिथे ड्रोनचे हल्ले चालू आहेत. बरोबर. तर त्यांनी चौफेर एक मोहीम उघडली. म्हणजे एवढासा तो कमकुवत देश असूनसुद्धा हे जे एक मिलिटरी टेक्नॉलॉजीमुळे त्याच्याकडे असं वाटतंय का त्याला काही वर्चस्व आहे? कमकुवत देश तर तो आहेच. म्हणजे आज हे दोन दोष म्हणजे अमेरिका आणखीन इस्रायल या दोघांनी मिळून आणि आता बाकीचेही देश त्यांच्यामध्ये काही सामील होत आहेत युरोपमधले, पण ते दोन देश जरी धरले आणि इराणची आजची स्वतःची त्यांची आर्थिक परिस्थिती आणि डिफेन्समधली त्यांची जी प्रगती आहे, ते न्यूक्लिअर आपण नंतर बोलू पाहिजे तर, पण ह्या दोन परिस्थितीवरती सुद्धा त्यांना 2-3 दिवसापेक्षा जास्त फाईट आऊट करणं कठीण आहे. कारण ह्या देशाकडे आज ज्यांची जी सँक्शन्स त्यांच्यावरती जे इम्पोज केले गेले त्यामुळे फायनान्शियली ती फारच डबघाईला आलेला देश आहे तो. पण तरीसुद्धा त्यांनी जे काही त्यांच्याकडे पैसे येतील, जे काय ते ऑइल विकून त्यांना पैसे मिळतात, त्यातला जवळजवळ मोठा भाग त्यांनी आज असे हजारोच्या हजारो, महिन्याला हजारो मिसाईल्स बनवू शकतील अशा प्रकारची ताकद केली होती. अर्थात टेक्नॉलॉजीचं लिमिटेशन नसल्यामुळे ती बॅलिस्टिक मिसाईल्स झाली. क्रूज मिसाईल्स त्यांच्याकडे फार कमी आहेत. पण तरीसुद्धा आता जर अमेरिका आणि इस्रायलसारख्या बलाढ्य देशांना फाईट आऊट करायचं तर बाकीच्या देशांना इन्व्हॉल्व केल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता. आता बाकीचे देश कुठले करायचे की ज्यांच्यावरती आज अमेरिकाने त्यांना म्हणजे जसं युरोपियन कंट्रीजचं सांभाळ केलेलं आहे डिफेन्स सेक्टरमध्ये जपानचा, तसं ह्या बाकीच्या गल्फ कंट्रीजमध्ये अमेरिकेचं सैन्य आहे, त्यांचं स्वतःचं सैन्य नाही आहे. आणि इराणला आज त्यांच्याकडे जे मॅक्झिमम क्षमतेचं जे नोन फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये साधारण 4,000 किलोमीटरपर्यंत त्यांचं क्षेपणास्त्र जाऊ शकतं. अमेरिका 4,000 किलोमीटरच्या पुढे आहे. म्हणजे अमेरिकेच्या भूमीवरती आज इराणला जर अटॅक करायचं तर ते शक्य नाही आहे. मग आता जवळपासचे कुठले आहेत तर जे अमेरिकेचे तळ आहेत किंवा त्यांच्या ज्या काही शिप्स त्या वेगवेगळ्या आखाती देशांच्या जवळपासच्या समुद्रात आलेल्या आहेत त्यांच्यावरती केलं तरच अमेरिकेला काही त्याची झळ पोचू शकेल. नाहीतर आज त्यांची फक्त काय मिसाईल्स आणखीन फायटर जेट्स येत आहेत, वरना बंबार्डिंग करत आहेत. इराणकडे त्यांच्याकडे तेवढी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आज जे आपण रडार सिस्टीम म्हणतो की हे जी सगळी जे आयर्न डोम किंवा कुठलंही कवच जे आहे त्याच्यावरती सगळ्यात पहिलं जे आहे ते रडार सिस्टीम, दुसरं जे आहे ते सॅटेलाईट, या दोन्हीमध्ये ते कमकुवत आहेत. म्हणजे आलेली हे क्षेपणास्त्र त्यांच्याकडे त्यांच्या काही एका ठराविक 200 किलोमीटर किंवा 400 किलोमीटरच्या रेंजमध्ये आली कीच त्यांना समजतं. वेअरॅज अमेरिका इस्रायल आज इराणमधनं ते निघालं की त्या क्षणाला त्यांच्याकडे डिटेक्ट होतं आणि तेव्हापासून ते मॉनिटरिंग करायला लागतात त्याचं. आणि मग त्याचा ट्रॅजेक्टरी काय आहे आणि बॅलिस्टिक मिसाईलची ट्रॅजेक्टरी आयडेंटिफाय करणं किंवा ती इंटरसेप्ट करणं फार सोपं आहे. क्रूज मिसाईलमध्ये त्याचा स्वतःचा इंटेलिजन्स असतो, ते लो अल्टिट्यूडला असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये हा असा इंटेलिजन्स आणता येत नाही. तशी टेक्नॉलॉजीच नाही. म्हणजे अमेरिकेला आणि इस्रायलला ती त्या प्रकारची क्षेपणास्त्र किंवा शस्त्रास्त्र वापरायलाच लागत नाही आहेत, कारण ह्यांच्याकडे ती डिफेन्स करायची त्यासाठी लागणारी जी सिस्टीम आहे ती नाहीच आहे. मग आज बाकीच्या देशांवरती केलं तर त्यामध्ये आपण जसं मगाशी म्हटलं की रोटी कपडा मकान हे जर आहेच, टेक्नॉलॉजी आहे. आता टेक्नॉलॉजीच्या मागोमाग आता नवीन जे येत आहे ते आपण बघतो की आर्थिक धोरण, की तुमच्याकडे पैसा आहे का. आता इराणकडे पैसाही नाही आहे आणि डिफेन्समध्येही ते लिमिटेड आहेत. तर ज्या देशांकडे पैसा आहे आणि ज्या देशांकडनं आज ऑइल बाकी सगळ्या जगभर जात आहे त्यांच्यावरती जर अटॅक केला, आरामकोसारखी सगळ्यात मोठी आज रिफायनिंग कंपनी आहे, त्यांनासुद्धा त्यांचं प्रोडक्शन शटडाऊन करायला लागलं. म्हणजे ट्रान्सपोर्ट तिकडनं त्यांनी तो बंद केलेला आहे त्यांच्या त्या आखाती भागातनं. पण त्याच्या व्यतिरिक्त जर प्रोडक्शन बंद झालं तर हा जो इम्पॅक्ट जो होणार आहे हा फक्त आठवड्यापुरता किंवा महिन्यापुरता राहणार नाही आहे, त्याच्या पुढेही तो जाणार आहे. आणि ह्याचा इफेक्ट असा होणार आहे की एक तर तेलाच्या प्राइसेस वाढत जातील, आता किमती प्रचंड प्रमाणात वाढतील, की ज्याने जे देश आत्ता आर्थिक संकटात आहेत त्यांच्यावरती तर फार मोठं संकट येणार आहे. मग ते देश आपल्या बाजूने येतील का अमेरिकेच्या विरुद्ध, की तुम्हाला आत्ता अटॅक करायला कोणी सांगितलं होतं, काय गरज होती आत्ता, जर नेगोसिएशन्स चालली होती तुमची न्यूक्लिअरमध्ये त्यांनी ॲग्री केलं होतं तरीसुद्धा तुम्ही जाऊन अटॅक केलं. आणि जे युद्ध एका बाजूला आपण म्हणतो आहे की आपण नोबेल प्राईजसाठी भांडतो आणि सगळी युद्ध मला थांबवायचे आहेत आणि माझ्या एका फोन कॉलवरनं मोदींनी ते थांबवलं, पण त्याच्याऐवजी तुम्हीच आता नवीन युद्ध चालू करताय. हा जो कॉन्ट्रडिक्शन आहे तो जगाला हायलाईट कसा करता येईल. जर बाकीच्या देशांवरती इम्पॅक्ट झाला तर एक दिवसात दुबईमध्ये प्रवाशांची संख्या जी आहे ती लाखोवरती आहे.
गेले 4 दिवस कोणी तिकडनं आता ट्रॅव्हल करत नाही. म्हणजे त्या एअरलाईन्सचा तर त्याच्यामध्ये नुकसान आहेच, पण पूर्ण इकोसिस्टीम जी आहे की दुबईतली हॉटेल्स किंवा दुबईमध्ये आता ह्याच्या पुढे जाणारे जिथपर्यंत हे पूर्ण क्षमत नाही तिथपर्यंत नवीन टुरिस्ट तिकडे कोणी जाणारच नाही. म्हणजे आर्थिक संकट जे आता ओढवणार आहे त्याच्यामध्ये इराणला सगळ्यात जास्त सोयीचं जे होतं ते ह्या बाकीच्या आखाती देशांवरती अटॅक करायचा. म्हणजे इराणनी एवढूसा तो देश, पण त्यांनी सगळ्यांना वेठीला धरलं आहे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये. बरोबर. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काही क्लिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.